मेहनतीच्या जोरावर कमी जमिनीतही चांगलं उत्पन्न मिळवता येतं, हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या बाळासाहेब चोपणे यांनी दाखवून दिलं आहे. चोपणे यांनी अवघ्या 4 गुंठे जमिनीत पुदिन्याची लागवड करून भरघोस उत्पन्न घेतलं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता थेट आठवडी बाजारात विक्री करत त्यांनी आपला नफा वाढवला आहे. कमी जमीन, कमी खर्चात पुदिन्यासारख्या बारमाही मागणी असलेल्या पिकातून शाश्वत उत्पन्नाचा नवा मार्ग बाळासाहेब चोपणे यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. जिद्द आणि उत्तम नियोजनाच्या जोरावर एखादी व्यक्ती काय करू शकते याचा नवा आदर्श ठरलेत बीडमधल्या अंबाजोगाई इथले अल्पभूधारक शेतकरी बाळासाहेब चोपणे. त्यांनी 4 गुंठे जमिनीमध्ये पुदिना पिकाची लागवड केली आणि गेल्या 5 वर्षात 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले. या पिकासाठी ते पूर्णतः सेंद्रिय खताचा वापर करतात. त्यामुळे या पुदिन्याला उत्तम चव आणि सुगंधही मिळतो. 2020 मध्ये आणि मग मी नंतर निर्णय घेतला की पुदिना आपण पण लावावं. त्यानंतर मी 4 गुंठे पुदिनाची लागवड केली आणि सेंद्रिय पुदिना, त्यामध्ये कसलाही रासायनिक खात नाही, फवारणी नाही, विदाऊट फवारणी, या हिशोबाने मी पुदिना केला. आणि त्यानंतर बाकी इतर जी जमीन आहे माझी, या ठिकाणी मी आवळा, पेरू, भले विकणे का नसना पण सेंद्रिय फळे आपल्याला घरगुती का होईना पण खाण्यास मिळतील या आशेने मी या ठिकाणी मी लागवड केलेली आहे. या ठिकाणी मी आठवडी 2 बाजार करतो. या ठिकाणी मला महिन्याला 10,000 रुपये, वर्षाकाठी 1,00,000 रुपये सरासरी उत्पन्न मिळते मला. पुदिन्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे आणि त्याचा वापर विविध खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे बाजारात त्याला बारमाही मागणी असते. भरपूर पाण्याची गरज असलेल्या या पिकाची जोपासणी करताना स्वतःच्या बोरवेलच्या साह्यानं पाण्याची गरज बाळासाहेब चोपणे पूर्ण करतात. आणि या सर्वामध्ये त्यांना त्यांच्या मुलाची म्हणजेच प्रवीण चोपणे यांचीही खूप मदत होते. कोरोनानंतर पुदिना हा नॅचरल इम्युनिटी बूस्टर आहे, हे बऱ्याच जणांना म्हणजे आम्हाला पण लक्षात आल्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त फोकस केलं, लक्ष केंद्रित केलं. आम्ही मग आमची जी 20 गुंठे जमीन आहे, अर्धा एकर, त्याच्यात आम्ही 3 ते 4 गुंठेच्या आसपास पुदिना लावला. बाकीमध्ये फळं, चिक्कू, आंबा, सदाबहार आंबा, नारळ, बाकी फळंच बरंच आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पिकवतो. त्याच्यात जी लागणारी मेहनत आहे वडील आणि मी सोबत करतो त्यामध्ये. तर दरवर्षी ज्या 1 लाखाच्या आसपासचा आमचा त्याच्यातली उलाढाल आहे. शेतकऱ्याचं यश हे केवळ त्याचं वैयक्तिक यश नसून संपूर्ण समाजाच्या कष्टाचं आणि जिद्दीचं फळ असतं. मात्र कमी जमिनीमध्ये आणि शून्य खर्चामध्ये शाश्वत उत्पन्न देणारं हे पीक इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा दिशादर्शक ठरले. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हतागळे, बीड. प्रेक्षक हो, आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत.